सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे शिर्डी साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर यांची भेट घेऊन शिर्डी येथे संस्थानचे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा केली। कुलगुरू डॉक्टर करमाळकर यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला। तसेच पुणे विद्यापीठ येथे श्री साईबाबा अध्यासन सुरू करण्याबाबत या प्रसंगी चर्चा झाली। कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी संस्थानच्या वतीने कुलगुरूंचा सत्कार केला। संगमनेर तालुक्यातील केळेवाडी शिवारामध्ये अकलापूर रोडच्या कडेला मृत अवस्थेमध्ये स्थानिकांना बिबट्या आढळून आला। शेतकऱ्यांनी याची कल्पना वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी जाकीर राजे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली असता त्यांनी नर जातीचा 9 वर्षांचा बिबट्या असल्याचे सांगितले आणि त्यानंतर या मृत बिबट्यास कवठे बुद्रुक येथे नेले असून तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। 4 दिवसांपूर्वी याच बिबट्याने एका शेळीचा फाडशा पाडला होता। मात्र अचानक बिबट्याचा अंत झाल्यामुळे वन्यप्रेमी हळहळ व्यक्त करतायत तर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। कोपरगाव तालुक्यातील सूर्यतेज संस्थेच्या वतीने रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांचे कब्रस्थान येथे सामाजिक बांधिलकी जपून गुलाब, बदाम, कडुलिंब यांच्यासह विविध झाडांचे वृक्षारोपण करत पालकत्व कार्यक्रमाने ईद साजरी करण्यात आली। सूर्यतेज संस्थेचे संस्थापक आणि जिल्हा स्वच्छता दूत सुशांत घोडके यांच्या संकल्पनेतून स्वच्छतेबरोबरच शहर व ग्रामीण भागात लोकसहभागातून वृक्षारोपण आणि संवर्धन चळवळ उभारली आहे। भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तसेच शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी नुकताच त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने नेत्रदानाचा संकल्प केला। साईदृष्टी भारतमचे संस्थापक डॉक्टर अशोक गावित्री यांच्याकडे नेत्रदानाचा फॉर्म भरून संकल्प केला। साईदृष्टी भारतमच्या माध्यमातून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर नेत्रदान चळवळ सुरू आहे। अनेक ठिकाणी नेत्रपेढी उभारण्याचे प्रयत्न केले जात असून मृत्यूनंतर नेत्रदानाविषयी जनजागृती करणे तसेच नेत्रदान करून घेऊन अनेक अंध व्यक्तींच्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश फुलवण्याचे काम केले जात आहे। विज्ञानाच्या युगामध्ये अनेक अवयव कृत्रिमरित्या तयार करण्यात येतात, मात्र डोळे कृत्रिमरित्या तयार केले जात नसून अंधांना दृष्टी देण्यासाठी नेत्रदानाशिवाय पर्याय नाही। नेत्रदान केलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्यांनी 2 अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते आणि म्हणूनच नेत्रदान करा आणि मृत्यूनंतरही नजरेनं अजरामर व्हा।